सेक्टर ऐरोली सेक्टर 15 मधील हे सार्वजनिक शौचालय याच्या बाजूला हा जो तुम्ही परिसर बघताय ही सुरक्षा जाळी आपण महापालिकेने लावलेली आहे की जिथे हा जो काय तलाव आहे तलावात घनकचरा टाकू नये म्हणून या ठिकाणी ही सुरक्षतेसाठी जाळी लावलेली होती, परंतु ही जाळी तोडलेली आहे। त्याचबरोबर हे जे हिरवं तावदान दिसतंय त्याची सुद्धा दुरवस्था बघा। आता हा जो पोल आहे हे पोल बघा, पोलची अवस्था काय आहे। त्याच्यानंतर मी वरती हे दाखवतो, याला कुठेही ते विजेचं काहीच नाही, म्हणजे त्याला लाईटचं हे काहीच दिसत नाही। याचबरोबर या ठिकाणी एक स्टॅच्यू हा किती म्हणजे त्याची किंमत काय आहे हे फक्त आता महापालिकेलाच माहीत असेल, आपण अंदाज तर आता घेऊ शकत नाही। याची साफसफाई नाही। त्याचबरोबर या ठिकाणी हे जे तुम्ही बघताय हे जे ठेवलेला टप आहे या टपातलं जे पाणी आहे हे दूषित पाणी आहे, याच्यामध्ये आळ्या झालेल्या असतील, म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत। याकडे महानगरपालिका प्रशासनाचं कुठेही लक्ष दिसत नाही। त्याचबरोबर आता हा पोर्शन मी तुम्हाला दाखवतो, हे सुरक्षा जाळी दिसते। यानंतर या ठिकाणी काही गर्दुलेसुद्धा बसतात, त्याचबरोबर काही कॉलेजची मुलं बसतात। त्यावेळेला संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक यावेळेला फेरफटका मारतात। इथे जर पाहिलं तर हे जे पोल आहे त्या पोलवरती कुठेही लाईटचा हे नाही आहे, म्हणजे लाईट नाही आहे। हे संपूर्ण एक कनेक्शन असेल, ते पोल लावल्यानंतर तिथे लाईट लावली आहे का नाही लावली याचाही कुठे अंदाज येत नाही, परंतु कुठल्याही पोलवरती या ठिकाणी लाईट जे स्थानिक माझे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, यांनी प्रामुख्याने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे, परंतु असं कुठेच दिसलेलं नाही आहे। आज तुम्ही पाहताय की समोर एक लिटल बिन्स म्हणजे कचरा कुंडी ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा आहे। या ठिकाणी एक फलक लावलेला आहे, हा तुम्हाला फलकसुद्धा दिसेल। तो कशासाठी होता, का होता याचाही अंदाज नाही। आता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो, इथे लाईटचं एक आहे, ही लाईट जी दिसते ही लाईट दिसते, म्हणजे काही पोलवरती ही लाईट आहे आणि काही पोलवरती लाईट नाही आहे, म्हणजे हा पूर्णतः हे जनतेची दिशाभूल करण्याचा हा एक प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। म्हणजे आम्हाला कोणी विचारणार नाही, आम्हाला कोणी मालक नाही आहे, आम्ही सर्व आहे अशा पद्धतीने हे लिटल बिन्स बघा तुम्ही, ही या लिटल बिन्सची अवस्था काय आहे। हा मुख्य रस्ता आहे, या ठिकाणी ऐरोलीतलं सेक्टर 14, 15, 16 या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येतात। याचबरोबर इथे सुरक्षित वन विभागाचं एक नामफलकसुद्धा लावलेलं आहे, म्हणजे काही गोष्टी आहेत की इथे गैरप्रकार होऊ नये अशा पद्धतीने। त्याचबरोबर जर इकडे बघितलं तर बाजूलाच एक उद्यान आहे, हे तुम्हाला मी उद्यान दाखवणं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचं नक्षत्र उद्यान आहे, सेक्टर 15 ऐरोली हा नामफलक तुम्ही पाहताय। याच्या बाजूला हे इलेक्ट्रिक पोल आहे, या पोलवरती लाईट नाही आहे। त्याच्यानंतर बाजूलाच ओला आणि सुका कचरा आहे, हे संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावली गेलेली आहे। याचबरोबर या ठिकाणी प्रवेशद्वारासमोरच या फुटपाथची सफाई केली आणि तो ढिगारा तसाच या ठिकाणी पडून आहे। मी आता जरी शूट करत असलो तरीसुद्धा याचा मी फोटो काढून ठेवतो, म्हणजे त्याच्यावरती वेळ, टायमिंग आणि तारीख। हा पूर्ण परिसर बघताय, या ठिकाणी उद्यानाची वेळसुद्धा सकाळी 5:30 ते 10, सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत दिलेले। आता 6 नंतर या ठिकाणी अंधार होत असतो। या अंधाराच्या प्रवेशद्वाराजवळ जो काय लाईटचा पोल आहे इथे लाईट नाही। या ठिकाणी महानगरपालिकेचा विद्युत विभाग हा झोपलाय की काय असं या ठिकाणी दिसून येत आहे। रक्षकाची कॅबिन आहे, ही कॅबिन आता बंद आहे। या कॅबिनमध्ये सुरक्षा रक्षक हा दिसत नाही या ठिकाणी। हा तुम्हाला स्टॅच्यू दिसतोय, या स्टॅच्यूची अवस्था तुम्ही बघा कशी आहे, कशा पद्धतीने याच्यावरचा रंग निघून गेलेला आहे। जर आपण स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत जर आपण जर शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फक्त सर्वेक्षणाच्या वेळीलाच फक्त याची डागडुजी केली जाते की काय असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। राशीच्या संदर्भात म्हणजे रास आपण म्हणतो की 12 राशी असतात, त्याच्या प्रत्येक राशी संदर्भात या ठिकाणी माहिती दिली। त्याचबरोबर हा जो एक स्टॅच्यू दिलेला आहे, तुम्ही हा स्टॅच्यू बघताय, परंतु त्या स्टॅच्यूची अवस्था ही फार भयानक अशी दिसून येत आहे।